महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया अखेर बिनविरोध पार पडली आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत केवळ 7च उमेदवारांचे अर्ज आल्याने या सर्व नेत्यांची निवड निश्चित झाली आहे. यामध्ये महायुतीकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते, रामराव वडकुते, ज्योती वाघमारे आणि पार्थ पवार यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. या निवडीनंतर आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे सर्व उमेदवारांचं अभिनंदन करत महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व पक्षांनी दाखवलेल्या सामंजस्याचे आभार मानलेत. 16 मार्च रोजी केवळ औपचारिकता म्हणून मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून कोणत्याही घोडेबाजाराशिवाय ही निवडणूक खेळीमेळीत पार पडल्याने राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे. सन 2025-26चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज सादर झाला असून महाराष्ट्र देशातील सर्वाधिक मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्था असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. राज्याचा विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज असून सेवा क्षेत्रात सर्वाधिक 9% वाढ अपेक्षित आहे. देशाच्या एकूण GDPमध्ये महाराष्ट्राचा वाटा 14% असून थेट परकीय गुंतवणुकीतही राज्याने अग्रस्थान कायम राखलंय. अटल सेतू, मेट्रो विस्तार आणि लॉजिस्टिक नेटवर्कमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांना वेग मिळालाय. कृषी क्षेत्रात 3.4% वाढीचा अंदाज असून पशुसंवर्धनाला कृषी समकक्ष दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असून त्यापूर्वी आलेल्या या अहवालाने राज्याच्या आर्थिक प्रगतीचे आशादायक चित्र स्पष्ट केले. 7/12 उतार्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने 15,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सोमनाथ संपत महानवर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदार शेतकऱ्याच्या जमिनीच्या फाळणीनंतर 7/12 नोंदणीसाठी आरोपीने प्रतिनोंद 5,000 याप्रमाणे एकूण 20,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 15,000 रुपये घेताना ACBने खंडोबाची वाडी येथे सापळा रचून ही कारवाई केली. विशेष म्हणजे आरोपी महानवर हा सरकारी कर्मचारी नसून खाजगी मध्यस्थ म्हणून कार्यरत होता. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अमेरिका इस्रायलचे इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या 6व्या दिवशी भारताने इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल अधिकृतपणे शोक व्यक्त केलाय. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी गुरुवारी दिल्लीतील इराणी दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. दरम्यान विशाखापट्टणम येथील नौदल महोत्सवावरून परतणाऱ्या इराणच्या आयरिस देना या युद्ध नौकेवर अमेरिकेने श्रीलंकेजवळ टॉर्पेडो हल्ला करून ती बुडवली, ज्यामध्ये 87 नौसैनिकांचा मृत्यू झालाय. प्रत्युत्तरात इराणने इस्रायल, अझरबैजान, कतार आणि अबुधाबीवर क्षेपणास्त्र हल्ले केले असून या संघर्षाने आता संपूर्ण पश्चिम आशियाला कवीत घेतलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सक्रिय राजकारणात नवा टप्पा गाठलाय. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्या सरकारला माझे पूर्ण सहकार्य राहील असे नितीश यांनी स्पष्ट केले. मात्र या निर्णयामुळे JDU कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून मुख्यमंत्री निवासाबाहेर जोरदार निदर्शनं आणि तोडफोड करण्यात आली. दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी भाजपवर महाराष्ट्र मॉडेल राबवून मित्रपक्षाला संपवल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना हायजॅक केल्याचा गंभीर आरोप केलाय. दरम्यान नितीश यांचे पुत्र निशांत कुमार यांच्याही नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे तर निशांत कुमार उपमुख्यमंत्री होऊ शकतात. मध्य पूर्व आणि युक्रेनमधील वाढत्या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी चिंता व्यक्त करत युद्ध त्वरित थांबवण्याचं आवाहन केलं. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी म्हणाले की कोणताही प्रश्न लष्करी बळाने सुटू शकत नाही, त्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्गच स्वीकारला पाहिजे. इस्रायल-इराण युद्धात आतापर्यंत 1,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीत दोन्ही देशांनी AI, 6G आणि क्वांटम तंत्रज्ञानासारख्या प्रगत क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर भर दिला. अध्यक्ष स्टब यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक केले. या दौऱ्यामुळे भारत आणि फिनलंडमधील व्यापार आणि तांत्रिक सहकार्याचे नवे दालन उघडले.
नेपाळमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झालं असून 275 जागांसाठी सुमारे 1.9 कोटी मतदारांनी आपला हक्क बजावलाय. सप्टेंबर 2025 मधील हिंसक युवा आंदोलनानंतर आणि के.पी. शर्मा ओलींचे सरकार कोसळल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने संपूर्ण जगाचं याकडे लक्ष लागलंय. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चाललं. पुढील 24 तासात निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या त्रिकोणी लढतीत माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, तरुण नेते गगन थापा आणि काठमांडूचे माजी महापौर बालेन शहा यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळते. भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले गगन थापा आणि अनपेक्षित राजकारणासाठी ओळखले जाणारे बालेन शहा यांच्यातील स्पर्धेवर नेपाळचे भविष्यातील परराष्ट्र धोरण अवलंबून असेल. मिश्र निवडणूक प्रणालीनुसार पार पडणाऱ्या या प्रक्रियेत तरुण मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भारतीय शेअर बाजारात गुरुवारी जोरदार पुनरागमन पाहायला मिळालं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 900 अंकांनी वधारून 80,015 बंद झाला, तर निफ्टीमध्ये 285 अंकांची वाढ होऊन तो 24,765 वर स्थिरावला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात तब्बल 6 लाख कोटी रुपयांची भर पडली. जागतिक स्तरावर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने आणि मध्य पूर्वेतील तणाव निवळण्याच्या आशेने बाजाराला बळ मिळालं. धातू, रिअल्टी आणि संरक्षण क्षेत्रातील समभागांनी या रॅलीचे नेतृत्व केले, तर IT क्षेत्रात मात्र काहीशी नफा वसुली दिसून आली. गेल्या काही सत्रातील मोठ्या घसरणीनंतर तांत्रिक सुधारणा आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे ही वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. रुपयानेही प्रति डॉलर 91.60 पर्यंत झेप घेत आपली स्थिती सुधारली असून यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आज सानिया चंडोकसोबत विवाह बंधनात अडकला. दक्षिण मुंबईतील एका खासगी सोहळ्यात हा दिमागदार विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला क्रिकेट, बॉलिवूड आणि उद्योग जगतातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. सानिया चंडोक ही प्रसिद्ध क्वालिटी आईस्क्रीम समूहाच्या घई कुटुंबातील असून ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची पदवीधर आहे. या सोहळ्याला महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर, सुनील गावस्कर आणि युवराज सिंग यांसारख्या क्रिकेट विश्वातील ताऱ्यांसह मुकेश आणि नीता अंबानी देखील उपस्थित होते. चित्रपटसृष्टीतून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस देखील हजर होते. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा होती, ज्याची सांगता आज एका अत्यंत देखण्या आणि शाही समारंभाने झाली आहे. ICC T20 विश्वचषक 2026चा दुसरा सेमीफायनल सामना आज मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाईल. न्यूझीलंडने यापूर्वीच फायनल गाठली असून आज भारताकडे इतिहास रचण्याची संधी आहे. विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ श्रीलंकेने यजमान म्हणून फायनल खेळली आहे. आजचा सामना जिंकल्यास भारत फायनल गाठणारा दुसरा यजमान ठरेल. तसेच अंतिम फेरीत न्यूझीलंडला हरवल्यास विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान देश आणि सलग 2दा जेतेपद मिळवणारा पहिला संघ असे दुहेरी विक्रम टीम इंडियाच्या नावे होतील. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी ही मोठी परीक्षा असेल.